श्री नवनाथाय नमः. श्री नवनाथ पारायण. हे कथा भक्ती कथामृतांत वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त, त्यांची कथा ऐकावी. असो वसूर वीर्य दोन्ही भाग झाला, मग मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचरुणी वाहिला. गर्भ लागला वाढीशी दिवसानुदिवस 9 मास, मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस, यमुना जळी व्हावे जो. तो तेथे एक कथा वर्तली, श्री कैलाशे अपर्णा माऊली. शिवांशी म्हणे कृपा सावली, अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपतान जो मंत्र, तो मज द्यावाजी पवित्र. तेणे करुणी मी चीर, सनाथपणे मिरवेन जी. शिव म्हणे उमे ऐक, मी मंत्र उपदेशेन सकळीक. परी एकांत ठाव अवलौकिक, अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महिवरी शोधून आपण. ऐसे ऐकतान दयाघन, अवश्य तिंते म्हणतसे. मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर, हिंडतान स्थाने महिवर. श्रमणी वर्ततान उमाईश्वर, यमुने नदी येऊनी पोंचले. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनी, तीन नंदी ठेवुनी तटावरती. उभयंता उतरोनी यमुने सरिती, जवळ कांठी बैसली. तव तो यमुना तट एकांत, तेथे मनुष्यांची न मिळे जात. ऐशे पाहुणे शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वराशी मानले. परी तोमलेच्छोंतरात, कवी नारायण नेणोनी त्यांत. पर्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीशी नाथ. तिंते तो मंत्र उपदेशितन, मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भी तत्वतन, मच्छिंद्राने ऐकिले परी ग्रहणची झाले. तेणे करुणी ज्ञान प्रगटले, मी तू पण सर्व सरले. सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशांत. तू ते सापडेल खूण ते माते, बोलोनी दावी अपर्णे तू. ऐशे शिव तीस पुसतान, तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा अधिनाथा, ब्रह्मोज मिरवेल आता. किंबहुना चराचर असे स्वरूपी वृत्ती साकार. नगनो हे हेमची सार, आ ब्रह्मा भुवनापासूनी. ऐशे शिव ऐकतान वचना, जळी पाहे चाकटोनी. तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते, म्हणती महाराज तू आहेस तेथे. तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी ते फारची झाले अपूर्व, पुढे एक आनंदपूर्व. मंत्र उपदेश गौरव, तत्तमुखी करवीन मी. तरी तुझ जन्म झालिया पाठी, बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तू ते देईन भेटी, सर्व सामग्री सच्चिन्ह. ऐसे बोलोनी अधिनाथ, स्वस्थना गेला अपर्णे सहित. एरीकडे गर्भ मच्छोंदरात, तोचे मंत्र घोकितसे. या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत काळा समयास. अंड सांडुणी जळतटास, मच्छी गेली जलोदरी. या मच्छीच्या पोटात मच्छिंद्रनाथाचा जन्म.
कारण मच्छिंद्रनाथ हे कवी होते, तर त्यांचा जो वीर्य होता तो मच्छीच्या पोटामध्ये म्हणजे समुद्रात पडलं ना, ते वीर्य मच्छीने गिळलं आणि मच्छी गर्भवती झाली आणि मच्छीच्या पोटामध्ये ते अंड म्हणजे ते अंड बाहेर आलं नंतर. म्हणजे मच्छीच्या याच्यातून जन्म मच्छिंद्रनाथाचा झाला, म्हणून नाव काय दिलं? मच्छिंद्रनाथ. या परी भरतान पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास अंड सांडोणी जळताटास मच्छी गेली जळोदरी असो अंड सांडोणी तीरास मच्छी गेली जळदरास त्यास काही लोटळ्या दिवस यमुना तीरी महाराजा. तो अंड तिने यमुना तीरी, जे यमुना तीरीमध्ये काय हे असते रेती वगैरे, तिथे ते अंड ठेवलं, मच्छीने काढलं आणि मच्छी परत जळामध्ये गेली. तव तेथे समयकाळी बक पक्ष्यांची उतरली मंडळी मीन वेचावया यमुना जली निजगणा सहित संचरले. तो अकस्मात मित्रात तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळवणी चंचुपटी खाद्य म्हणून भेदित ते चंचुपुटांचा भेद वज्र तेणे अंड झाले जर्जर द्विशकळ होऊन सत्वर महीवरी आदळले परी वरील शकळ पडिले मही खालील शकळांत बाळ विदेही जैसार्क उदक प्रवाही एकाकी उतरला. म्हणजे काय, तेच अंड बक पक्षी जेव्हा असतात नदी तीरावर, ते असं त्यांचं एक पोट भरण्यासाठी ते सगळं काही तिथे जीव वगैरे असतात ते खातात. तिथे तेच अंड त्यांनी फोडलं, त्या अंड्यातून बाळ निघालं. म्हणजे हे शक्ती आपल्यात नाही, ही शक्ती त्या ईश्वरामध्ये आहे. मग हे ईश्वराने दाखवून दिलं. बघा, ईश्वराचा जन्म कुठे पण कुठेही होतो, हे कारण ती त्यांची शक्ती महान आहे, आपल्यासारखी नाही, साधारण नाही. रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा भोभाट ते न्याहाळीतन चकचकाट पाहुण्या पळाले ते. असो शकळ शुक्तिका रत्नाकर आता मुक्तिकेचा भद्र मच्छिंद्र असतान तमारी कन्यातीर पावला धीवरी त्या काळी तो धीवर कामिक नाम सुभट पाहतान अंडज शुक्तिका प्रगट तो अंतरत्न तेजस्फुट बाळ रम्य देखिला. तिथे एक कोळी आला रत्नाकर नावाचा, त्याला पण मुळं नव्हती. त्या बाळाचा आवाज ऐकून, एवढा तेज आवाज ऐकून तो तिथे आला आणि त्याला ते बाळ दिसलं. देखिला परी तो सविता मग चित्ती द्रविली मोह ममता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता या ते भक्षिल कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमान सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळने ओ सदनाते. अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्र ऐशे याते नाम जगा माझी मिरविकी. अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका महिपाठी तरी तू सावशल सोडून पोटी सदनाने महाराजा. ऐशे देवा वागुत्त रत्न कर्णपुटिके होता भूषण मग ते दृढ करुणी जतन हृदय संपुटी पाळी तसे महाविश्वासाचे पाठी आधीच मोद नांदेल पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे लावे जैसे पायाचे पात्री घूर्त शर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृती वाढला की जाईना की दरिद्राचे सुरवडास
मणी पेटली राजहंस, ते राज गजगुंडीची माळा ग्रीवेस. सुखकान वाटले जाईना, की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंता कायमा निशाणा आहे. तैसा सुतमित्राचा होतान उदय, मग तेथे चिंता कासया. सुतमित्र म्हणजे इथे कोळ्याचा मित्र आहे, कोळ्याचा मुलगा आहे तो मित्र, कोळ्याचा मुलगा तो मित्र. की कवडीसाठी वेंचिता प्राण, ते मानदोसची लाधली सुखधन. की मृत्यू भयाते असुख मानून, चित्त जळे चिंता साकळी. तो पियुषाची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होतान, मग चिंता निशीचा आनंद सविता. प्रभे लागी हे लावे, मग स्नेह कवचे कर संपुटी. तोय न्हाणेला बाळ जेठी, हृदी वाहून कामिक पोटी. सदणी आणिले तया ते, शारद्वाता नामे सुंदरा नारी. ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजणी वंशाधारी. सूत मिरवी लोकांत, की पाहे पाप पूर्ण भरवसा. की राधा तनय कर्ण जैसा. जसं काही बघा कर्णाचं सुद्धा असंच ना, म्हणजे कर्णाला सुद्धा जेव्हा सोडलं कुंतीने जेव्हा सोडलं, कुंती माताने जेव्हा सोडलं कर्णाला, तेव्हा तिचं पालन कोणी करलं, त्याचं पालन कोणी, तो कोणाला मिळाला, तो पण कोळ्यालाच मिळाला. आणि त्या आईचं नाव होतं काय, राधा. म्हणजे कर्णाची आई जी होती पालन करणारी ती राधा होती. तसं मच्छिंद्राचं झालं, मच्छिंद्रनाथ स्वामी. तरी तो पुढे राज मांदुसा, जगा माझी आव्हाणी. तन्यायी भाग्योदये सर्व खुश शयनी पहुडावे. आहा बाळा अवतार होय, कवी नारायण मच्छिंद्र. बघा हे मच्छिंद्र आहे, प्रत्यक्षात ईश्वराचं हे आहे शक्ती. हे मच्छिंद्र हे ईश्वर, सगळे हे ईश्वराची आहे लीळा आणि ईश्वराचाच अवतार आहे. कर्ण हा सूर्याचा पुत्र आहे, तर हे मच्छिंद्र हा ईश्वर प्रत्यक्षात आहे. मग कामिक हाती सुढाळ सुता, नवरत्नांच्या समपातान परमानंदली. शारद्वाता बाळ कवळीला स्नेह मिळी. स्नेह धरितांची पयोधरी, पय दाटले अति पाझरी. जैसे सोम तेज करी सोमकांत द्रवतसे, असो कुशांचे मंडन. स्नेह भावे होतान संगोपन, मग बाळ जठर पिंडीचा अग्न. पय पाहुणे स्वीकारी, तै स्नेहाचा ओघ बाणे. बाळ अंगीकारुणी मर्जने, तप्तोदकी घालून स्नाने. पालखाते हळवीतसे, आधीच नामे दाता. त्यावरी अपत्य कामिकांता, तेथे बाळ मोहकाम द्रवता. कवळ रीती वर्णावी, आधीच असता अमरवेली. त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव. पावली कवणाशी वर्णावे, ऐशे परी आनंद स्थिती. दिवस लोटले काहीसे मिती, 5 वर्षे वयावती वरुती. मच्छिंद्रनाथ मिरविला, तव कोणे एके दिवशी. सुदिनी उदयीक भूमीशी, पिता म्हणे तमारी कन्येशी. चला जाऊये मच्छिंद्रा. म्हणजे 5 वर्षाचा मच्छिंद्रनाथ झाला आणि वडिलांनी त्याला कुठे नेलं, मच्छी पकडण्यासाठी. कुठे, नदीच्या किनारी. तव कोणे एके दिवशी, सुदिनी उदयीक भूमीशी. पिता म्हणे तमारी कन्येशी. चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तीरा येत. मग जळोदरी संचरोणी तात, मच्छबाळान आव्हानी तसे. तव जळांसवे मीन धाडी,
आतुल्य ओढी करसंपुटी बाहेर काढितान कामिक उच्चेठी महिमिनांते सोडितसे मच्छिंद्रांशी म्हणे सुतोत्तमा वेंचुनी साठवी मीना ऐसे वधुनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे एरीकडे मच्छिंद्रनाथ वीण देखतान म्हणे थोतात आ मातुळ कुळाघात कामिका ताता मांडिला तरी आपण असता ऐशी रहाटी बर्वेपणे पाहता दृष्टी हे योग्य नवे कर्मपाठी उपकार मिरवावे पूर्वी अस्तिके मातुळ कुळा रक्षिले आपुले तपाचे निबळे राव बांधुनी सत्रपाळ नागकुळा वाचविले मग एक एक मत्स्य वेंचुनी प्रवाह मेळवी जीवना लागुनी ते कामिकता ते दृष्टीने पाहुणी परमचित्ती क्षोभला जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवाणल ते विकामिक क्रोधाग्नी प्रबळ हृदया माझी धडाळी की मेघमंडळाची दाटी चपळान पळती तेजावटी तैसा धडाडोणी क्रोधपोटी बाहेर आला तत्क्षणी लक्षुणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरी काढितान मीन बहुश्रम जाणशी मीन म्हणजे मासे त्याचे वडील मासे काढायचे पण मच्छिंद्रनाथाला खूप दया यायची मच्छीवर कारण मच्छी कशी जळातून बाहेर काढली की ती तडफडायची तर मच्छिंद्रनाथाला खूप दया यायची आणि ती मच्छी परत जळामध्ये सोडायची असे वडिलांनी खूप वेळा बघितलं तरी पुन्हा जळोदर मच्छ सोडित असो कैसा भिकारी बघा तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितशो कैसा भिकारी खाशील काय उद्रांतरी भीक मागोणी जाशील ऐशे ऐकोणी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वांत पवित्र भिक्षांना दोष मत्याशी काही नसे बघा वडीलच म्हणाले अरे मी पकडलेलं तू जर असं जळात सोडलंस तर काय अवस्था येईल भिकारी असं वर्णन केलं भिकारी हा शब्द त्याच्या लक्षात राहिलं भिकारी म्हणजे भिक्षा मागणं भिक्षा मागायला कसली लाज बरोबरच ना कारण समाजाला जर चांगले संदेश द्यायचा असेल स्वतःचा संसार मच्छिंद्रनाथाने केलं नाही ना तर समाज कल्याणासाठी त्याने संपूर्ण आयुष्य घालवलं मग स्वतःचं जेवण कसं करणार मग हेच जेवण काय करायचं तो भिक्षान्न मागायचा ऐशे ऐकोणी कामिक वचन मनांत मच्छिंद्र करी बोळणे सर्वांत पवित्र भिक्षांना दोष त्याशी काही नसाय तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास एरीकडे जलधरास कामिक तेव्हा संचारला एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवयोने गमन भकरित भ्रमण करितान अद्वैतवनात सुढाल जागा दिसेना अद्वैतवनात जिथे द्वैत म्हणजे काय जे दिसतं आणि अद्वैत म्हणजे जे दिसत नाही अशा वनामध्ये तो भ्रमण केलेला आहे का भ्रमण केलं आता अद्वैत वनात का भ्रमण केला जे दिसतं ते दिसतं जे पृथ्वीवर आहे आणि जे दिसत नाही ते अधांतरीत आहे अशा अधांतरीमध्ये त्याने प्रवास केलेला आहे आणि अधांतरीमध्ये कोण करतो का जो ईश्वराची शक्ती आहे तोच करतो दुसरं तिसरं कोणी करत नाही मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला ते तीव्र तपगा सुचिन्स्मत मंत्रदृष्टी अद्वैतवनात
लोहकंटक पादंगुष्टांत देऊणी तप करीतसे. बघा, बद्रिकेला गेल्यावर तिथे किती 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष कुठला साध्य करायचं असेल, कुठलीही विद्या साध्य करायची असेल, कुठलाही योग साध्य करायचे असेल तर 12 वर्ष तपश्चर्या करायला लागतो. बघा, प्रत्यक्षात वाल्मिकीने 12,000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा रामायण पुढे आणलं. रामायण काव्य केलं, रामायणाचं काव्य केलं म्हणून तुम्हा आम्हाला रामायण दिसलं. तुळशीदासांनी सुद्धा तेवढेच वर्ष तपश्चर्या केली असेलच, 12 वर्ष. तेव्हा आपल्याला रामायणातलं राहिलेलं जे शिल्लक होतं ते त्यांनी लिहिलं. बघा, समर्थांनी पण 12 वर्ष केली तपश्चर्या, तेव्हा दासबोध आणलं. म्हणजे 12 वर्ष जेव्हा तो करतो तेव्हा कुठला ना कुठला तरी ग्रंथ आपल्या समोर येतो. ते तीव्र तपगा सुचिन्स्मंत मंत्रदृष्टी अद्वैतनाथ अद्वैतवनांत लोहकंटक पादंगुष्टांत देऊन तप करीतसे. ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊणी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला. शरीर क्लेशन देऊणी दान ईश्वरी वेद तन्नु मन प्रमाण तेणे अस्ति पंजरवरुण त्वचा तुतिकी मिरवितसे. तप भक्षिले सकळ मांस परी लागणे लागे अस्तित्व त्वचेस. मांस भक्षुनी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले. नेत्र फिरणी झाल्या वाती दिसू लागले कर्पासरिती. सकळ तेजाशी आटली ज्योती महाघोर तपाने. किती मोठा तप केला बघा, किती मोठा. लोहकंटक म्हणजे पूर्ण उन्हात त्याच्यात म्हणजे सगळे म्हणजे बघा 12 वर्षामध्ये जेवढं पाणी वगैरे म्हणजे पाऊस वारा थंडी सगळं शोषून ते 12 वर्ष केलेलं आहे. आणि एवढा तप करून नुसते डोळे फिरवले तरी त्या वाती ज्योती पेटायच्या. अस्तित्वजा व्यक्त होऊनी शिरा दिसिती चांगुळपणी सर्वांग गेले वाळुनी काष्टापरी मिरवितसे. ऐशे क्लेश असंभवित मच्छिंद्र अंगी जाणवत तो तेथे अकस्मात अत्री नंदन पातला. म्हणजे त्याला कुठे काय पावलं तर प्रत्यक्षात अत्री नंदन कोण आहे तर प्रत्यक्षात श्री दत्त महाराज, दत्त स्वामी ते पावले. संचरुणी देवाय स्तविता झाला उमा राया ते दक्ष जामता करुणालया दिगंबरादी पुरुषा. बघा, आदी पुरुष कोण? आदी पुरुष आहे दिगंबरा कोण आहे? दत्त. श्री दत्त आहे. कामांतका फणिवेष्टका रुंडभूषणा कैलासनायका अपर्णा निधाना कामांतका वृषाभरोहणा महाराजा. हे सकळ दानवंतका देवादिशा उमाकांता प्रळय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी पंचवक्त्रा त्रिनयनी भस्माधारण उमारमणी नरकपाळा विराज जशी. ऐशे स्तुतीचे वाग्रत्न दत्त अर्पिता माळा करुण तेणे तोषोनी कामदहन प्रत्यक्षपण मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनीय जिता झाला दत्त मग आलुंगेनी प्रेम भरित निकटापण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता तेणी सांगून क्षेम वार्ता शिवसुखा पुशिले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत तरी महाराज दृष्टी व्यक्त माझी कराज कृपाळुवा. मग अवश्य म्हणोनी उमारमण उभयंता पाहून चालले वाण कानन परी हे वासना दत्ताकारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळुनी येत घरी लघुशंके मूत्राधारी मांदू सगट लागतसे.
की उष्णंत्रास मही चाले, आतुडे कल्पतरुची सावले, ते विदत्त वासना उद्भवली, मच्छिंद्र दैव प्रकरणी, की या जवत व्रता टिकळ्या, टाकिल्या बाहेरी, हिरोणी ठेवणी नेतगारी, ते दत्तात्रया वासना लहरी, उदेली मच्छिंद्र दैवाने, असो ऐशा लाभ वा भावना, उभयंतरमती बद्रिकाश्रमा, नाना तरुप्ल वंगमा, अपार चिन्हे पाहते. म्हणजे त्यांच्या दत्तात्रयांचे जे पावळं आहेत हे सगळं वृक्ष पक्षी पाहतच होते. म्हणजे बघा, वृक्ष जरी असले तरी त्यांना जीव आहे. ते त्यांना आतमध्ये डोळे आहेत, बरोबर. ते डोळ्यांनी पाहतात की कोण समोरून ह्या जंगलातून कोण जाते, कुठली व्यक्ती जाते, कुठला ईश्वर जाते, हे बरोबर ते ओळखतात. असो ऐशा लाभ भावना, उभयंतन रमती बद्रिकाश्रमा, नाना तरुप्ल वंगमम, अपार चिन्हे पाहती. सुरतरू पोकफळी, बकुळ चंपक करदळी, गुल छबू गुलाब केळी, नारळी सोण केळी शोभिल्या, की सहज पाषाण ढाळीतान महिषी, दैवे आतुडेन हस्तपादांशी, ते विमच्छिंद्र दैव उदेशी, दत्तवासना उद्भवली. म्हणजे मच्छिंद्रनाथाला आतून दैव आता कुठला आहे, कुठला देवता आहे, कुठल्याही देवतेची वासना उभी राहिली तर श्री दत्ताची, म्हणजे त्यांच्या दर्शनाची. बघा, आपल्याला फालतू वासना उभ्या राहतात, पण ते शेवटी ईश्वर शक्ती आहे. त्यांना त्यांची वासना म्हणजे ईश्वर दर्शन. ऐशेवर्णिदान अपार तरू, तरी बद्रिकेचा फार शेजारू, कानन महानिकट मंदारू, मंदारचळ शोभळा. मंदार हा मंदार पर्वत आहे, तयावरुणी वर्षत तोयत धर, मणिकर्णिके अपार नीर, ती भागीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिली. म्हणजे त्या मंदाराचल पर्वतावर पण तपश्चर्या केली आणि तिथून पाणी वगैरे सगळं, म्हणजे मेघ पाणी सगळंच काहीतरी, म्हणजे उत्तम तो तीर कसं, म्हणजे तिकडचं कसं पाणी, मंदाराचा पर्वत आहे, त्या पर्वतावर सुद्धा मच्छिंद्रनाथाने तपश्चर्या केलेली आहे. आणि तिथून ते पाण्याचं कसं मेघ किती सुंदर, काय किती. बघा, जिथं जिथं तपश्चर्या करतात ईश्वर, तिथे तिथे मेघ जमा होतात, पाणी सुद्धा तिथेच असतो, त्यांना आनंद होतो, तिथला वातावरण पूर्ण आनंद. पशु पक्षी पण असतात, भरपूर चिवचिवाट असते तिथे. तयावरी वर्षत तोय धर, मणिकर्णिके अपार नीर, ती भागीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिली. मग तेथे ओघ धरुणी उभयंतर करीती झाले गमन, असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता, श्री गुरुज्ञाने होय सांगता, निमित्त मात्र धुंडी सुता, ग्रंथा माझी धरविले, धुंडी सूत नरहरिवंशी, मालुवदे कवित्वाशी, निमित्त मात्र नरहरी कृपेशी, तोची बोलवी ज्ञानेश. धुंडेस्वीत हा नरहरी जो सद्गुरू होता आहे ना, याच्या नृस्य सरस्वती नरहरी वंशातला हा धुंडीसूत, त्यांनी आणलं. त्यांनी हे सगळं जे नवनाथांचं जे पारायण आहे त्यांनी आपल्या समोर आणलेलं आहे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमत गोरक्षक काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, प्रथम अध्याय गोड हा. अध्याय पहिला, ओव्या 196. श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार प्रथम अध्याय समाप्त. पहिला अध्याय पारायण संपूर्ण आहे. ओम श्री नवनाथाय नमः. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
हा नवनाथ पारायण तुम्ही आम्ही श्रवण केलं, ऐकलं, तर ज्या ज्या बाधा येतात आपल्या अडचणी घरामध्ये, कुठल्या कामात ज्या अडचणी येतात, ज्या बाधा येतात, त्या नक्कीच दत्त महाराज, श्री नवनाथ महाराज दूर सारतात. तर नक्की नक्की हे सगळ्यांनी श्रवण करा, कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही बाधा असतात. ते नक्की हमेशा काय होते, बाधा निघून जाते. बघा, बाधा म्हणजे काय, कुठे कुठे काळा जादू करतात, त्या पण नष्ट होतात. एका श्रवणाने थोडे थोडे नष्ट होतात, पण पारायण केल्याने त्या संपूर्ण नष्ट व्हायला जातात. पण हे प्रत्येक जण करेल, म्हणजे प्रत्येकाच्या घरात असेल तर उत्तम आहे, आणि केलं तर खूप चांगलं आहे. न श्रवण जरी केलं, नुसतं ऐकलं हे पारायण, तरी सुद्धा बाधा, जीवनातील बाधा निघून जातील. जो जो ऐकेल त्याच्या बाधा पूर्ण निघून जातील, त्या राहणार नाही. कारण ईश्वर म्हणतो की माझं ऐकलं तर नक्कीच सगळं तो करणारा तोच आहे. सगळी चिंता त्याच्यावर आहे, त्याच्यावर ठेवा, त्याच्याकडे द्या, तो नक्कीच तुमची चिंता दूर करेल. हे श्री नवनाथ महाराजांचं वक्तव्य आहे, आणि ते खरोखरच होतंय पूर्ण. म्हणजे हे जे मी हे करतो पारायण ना, मला काही ना काही बाधा येतातच, पण त्या आपोआप दूर जातात. मला बोलायला लागत नाही, कुठली बाधा येते काय येते, आपोआप नष्ट येतात, आपोआप नष्टच होतात त्या बाधा तिथून, आणि आपला मार्ग खुळा सोडतात. तर नक्की तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पारायण जर काही लोकांना असं म्हणजे वेळ नसतो, तर कुठे बसलात, ट्रेनमध्ये बसलात, गाडीमध्ये बसलात, बसमध्ये बसलात, तर हे पारायण नक्की ऐका. भलेही कुठेही शब्द इकडचे तिकडे झाले असतील तर माफी असावी, तर नक्कीच श्रवण करा आणि फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं न आवडलं तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि मी आत्ता आवर्जून म्हणते, काही शब्द जर चुकीचे आले असतील तर माफी आहे, क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.